जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. सर तब्येत बरी आहे का? हो, तब्येत बरी आहे हो. जय गुरु. जय गुरु. किती जण झाले? 22. सर, सुरू करायच्या आधी माझी हा, एक विनवणी आहे. शुभा बोला. जोशी. हा 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 बोला. तर मला ना हे विभक्ती कितपत समजली हे थोडं चेक करायचं आहे मला. बरं. तर आता माझं काय म्हणणं आहे, हे 26 पानावर जी 20 वाक्य आहेत, तर ती मी म्हणजे असं अॅनलाइज करून ते संस्कृतमध्ये हे भाषांतर करते आणि ते वेगळं असं तुम्हाला पाठवलं तर चालेल का? म्हणजे चालेल चालेल. तुम्ही चेक पण करून तुम्ही मला. जेव्हा पाठवाल तेव्हा तुम्ही फक्त हा तुमचं लॉजिक जे आहे ना ते त्यात मेन्शन हा करता मला बरं पडेल. म्हणजे नाही, हा कारण हा ते उत्तरं तर क्लिअरली आपल्याकडे घेते मी. सगळ्यांकडेच आहेत, त्यामुळे तसं नको व्हायला. बरोबर ठीक बरोबर. आहे. नाही नाही, मला तेच चेक करायचंय. हं, तर मी ते लॉजिक पण लिहीन त्या हं, उत्तराबरोबर. चालेल म्हणजे मला ते कळलंय की नाही हे समजेल जरा मला. चालेल चालेल चालेल. हा तर मी ते तुमच्या पर्सनल नंबरवर पाठवू का ग्रुपवर पाठवू? अं, जसं तुम्ही हं. म्हणाल तसं. आणि सगळ्यांना पाठवून सगळ्यांना उपयोगी पडेल ना लॉजिक. एक मास एज्युकेशन पण होऊन जाईल त्याच्यामध्ये. चालेल. मला चालेल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल तसं पाठवा, म्हणजे सगळ्यांनाच हेल्पफुल हा होईल ना ते 1:1 हा होण्यापेक्षा. बरोबर ठीक आहे, बरोबर. सगळेजण कुणालाही आपापलं शंका असली लॉजिक तर. तसं होतं की नाही किंवा चेक करतील. ठीक बरोबर. आहे ना. ओके. ठीक आहे तर ठीक आहे. मलाही एक ओके. शंका आहे. धन्यवाद सर. हा हा तर मलाही एक शंका आहे. हे आपलं 14वं वाक्य जे आहे, तू देखील माझ्या बरोबर येशील काय? हा आपण ह्याचे अनुवाद काय केले? त्वम अपि मया सह आगमिष्यति किम? पण मया आगमिष्यसि. सहच्या ऐवजी हा मम सह येऊ शकतो का? नाही, सहचा तो एक रूल आहे ना. सह असेल तर हं, ती तृतीया एक्सपेक्ट करते ज्याच्या बरोबर जाणार त्याची, म्हणून ते मया हं. आलंय तिकडे. अच्छा. ते सहचा कारण रूल आहे हां, तो की हां, हां, कोणाबरोबर हां. तेव्हा असेल हं, तेव्हा त्याची तृतीया लागते, म्हणून ते मया आहे तिकडे. ठीक आहे. ओके ठीक सर. आहे ना. थँक यू. ओके. मया म्हणजे मी न सर. हो, माझ्या बरोबर असा अर्थ होतो. सह असला म्हणजे माझ्या बरोबर असा अर्थ होतो त्याचा त्याच्या नंतर. बरोबर असेल त्याची तृतीय. हा हा, सह असेल ते. हा सह असेल तर सह सातम साकम हे जेव्हा असतात तेव्हा त्या ज्याच्या हम्म. बरोबर बरोबर जाणार त्याची तृतीय आहे ते. ठीक आहे. बर, काल आपण मला वाटतं हे वाक्य केलं होतं ना. घरी शेवटचंच वाक्य राहिले सर. शेवटचंच वाक्य राहिलंय. शेवटचं राहिलं. ठीक आहे. कसं करूया आज? Z2A करूया का? Z2A करूया आज. हा, अपर्णा ते घ्या. तुमचं Z2A केल्यावरती तुमचं नाव कसं सर पाहिलंय तुम्ही? स्क्रीन शेअर करायचंय. अरे हो, स्क्रीन नाही शेअर केलं, सॉरी. Situation seriously. कोणतं दिसायला कोणतं? आली का स्क्रीन? हो हो, आली. बर, अच्छा. मी Z2A केलं, पण अपर्णा म्हात्रे पहिलं कसं आलं? तुम्ही काही स्पेस वगैरे टाकते का नावाच्या आधी? नाही, काल माझं झालं होतं म्हणून असेल कदाचित. नाही, मी Z2A केलं. ए म्हणजे सगळ्यात A to Z मध्ये पहिलं यायला पाहिजे. Z2A मध्ये पण तुमचं पहिलं आलंय. तसं मला नाही कळलं. नाही, काय नाही. मी काहीच नाही केलंय. बरं बरं, चला घ्या तुमचं नाव सर पहिलं 19वा आलंय ना ते वाक्य? 19वा आलंय. 19वा 20वा घेतलंय मी. नाही 19व. 19वा राहिलंय सर, अर्धवट राहिलं होतं. अच्छा, का मी उत्तर तर लिहिलंय तिथे. त्यामुळे उत्तर त्याच्यावरती दिलेलं आहे. कॉमेंट जी आली होती ना, गृहम वगैरे, ते पण ओके आहे खरं तर. घरास जातात किंवा, पण आपण इथे सप्तमी लिहिलेली आहे. घरी म्हणून आपण तिथे सप्तमी घेतलेली आहे. तर किम गृहे अगमिष्यथ असं म्हणून, घरी जाल काय.
तिथे गृहम पण चाललं असतं. घराला जातो का असं, घराला जाल का असं. पण ते थोडं मराठी दृष्ट्या ऐकायला पण बरोबर वाटत नाही म्हणून ते घरी म्हणतो आपण, त्यामुळे ते सप्तमी आली तिकडे. ठीक युयम आहे. तर एक विचारायचं होतं इथे हं. युयमच्या ऐवजी युवाम गमिष्यथः असं पण चालू शकेल का? विल यू गो म्हणजे होम, ठीक आहे, तुम्ही चालेल. सगळे किंवा आपण तुम्ही दोघे. हा. हां, हां. आज इथे स्पेसिफिकली लिहिलं नाहीये, तर आपण मग ते स्पेसिफाय करून तिथे लिहू शकू. घरी जाल काय म्हणजे कोण जाणार त्यांनी काय मेन्शन नाही केलंय. हा. ठीक आहे. तर घर त्याच्यामुळे दोनही असू हां, शकतात पण त्याच्या आणि नंतरचं जर अनेकही. आपण पाहिलं इंग्लिश आणि हिंदी पाहिलं, घर हं. जाओगे क्या? हिंदीमध्ये पण असंच येतं का? हो तिथे तसंच आहे. अनुस्वार येतो ना वरती, जर बहुवचन हो. असेल तर? घर जाएंगे क्या तर असं होतं ना ते. त्यामुळे अशा कन्फ्युजनच्या वेळेला बाकीची वाक्य बघायची. सिंग्युलरच आहे. हां. हं. त्यामुळे मग ते आपल्याला मग कारण त्यामुळे तिथे आयडिया येते. मेन्शन नाहीये, दोन हो. माणसं आहेत की अनेक आहेत ते काही स्पष्ट होत नाही त्यामध्ये. हां. मग पण तुम्ही तिथे अशा वाक्यात तुम्ही कुठे जाणार असं आहे ना. ते स्पष्टीकरण लिहून लिहू शकतो ना. हो, हो. हो, हो. म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे, की मी मराठी बघितलंय आणि हं. बहुवचन घेतलंय असं मेन्शन करून मग तुम्ही दिलं तर चालेल तिकडे. अच्छा, ठीक ठीक. आहे. चला, पुढचं वाक्य कोण घेईल? मी घेऊ का? बरं घ्या. आपण एक शेवटचंच आहे, तर मग ते घेऊन हे करू. हं. नाही, मी तर शाळेत जाणार. न हि अहम तर्हि विद्यालयः गमिष्यामि. विद्यालयः का केलं? शाळेत म्हणून. सप्तमी. येत इन द स्कूल, आय शॅल गो टू द विद्या स्कूल आहे. ठीक आहे ना. टू द स्कूल म्हणजे याची द्वितीय अपेक्षित आहे. ओके. मग तुम्ही विद्यालयः नाही होणार, विद्यालयम येणार ना मग ते. किंवा पाठशाला वापरलं तर पाठशालाम येईल तिथे. म्हणजे अहम तू पाठशालायाम. पाठशालाम नाही, द्वितीय येणार ना. आय शॅल गो टू द स्कूल आहे ना, म्हणजे तो ऑन द वे आहे. ठीक आहे. त्यामुळे पाठशालाम द्वितीय येणार. मी शाळेत आहे असं झालं असतं तर मग ते सप्तमी चालली असती. पण जिथे जिथे जाणार किंवा गो टाईप येतं ना, तेव्हा थोडं केअरफुली करायला पाहिजे की द्वितीय वापरायची का सप्तमी वापरायची. आणि हे न ही हे दोन वेगळे शब्द आहेत ना, न हा, आणि दोन ही. वेगवेगळे शब्द आहेत, पण ते असं हा, नाही दिलं तरी चालून जातं. ठीक आहे. ही Thank you. स्पेस ही कॉन्सेप्ट ऍक्च्युली ना टिपिकल मराठी कॉन्सेप्ट किंवा ज्या डिराइव्ड लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये आहे. नत्र नाही वापरतात तिथे. काय ते? नत्र. नत्र म्हणजे असा शब्द अव्यय नाहीये तुमचं. काय तुम्ही संधी केली का, काही समास केलाय का? न अत्र आहे का ते? न अत्र म्हणजे मग नाही येथे असं होतं ना मग ते. इथे नाहीये तिथे, त्यामुळे ते नत्र नाही होणार, ते नाहीच होणार. नाही म्हणजे नाही म्हणजे जबरदस्त नाहीये तिकडे. नंतर नुसतं नाही मी नाही जाणार असं म्हटलं असतं तर मग ते नुसतं एक सिंगल न चाललं असतं तिकडे. ही म्हणजे त्यावरती फोर्स येतो, नाहीच जाणार असं, अशा दृष्टीने. म्हणून तो नाही अहम तू पाठशालाम गमिष्यामी, मी तर शाळेत जाणार भविष्यात असल्यामुळे. ठीक आहे. काही डाऊट आहे का कोणाला या म्हणजे संस्कृत जे अनुवाद केले आपण आतापर्यंत, काही डाऊट आहेत का कोणाला? तर तू आणि ह्याच्या आधीची तरीही. स्क्रीन दाखवता का 2 मिनिटं? काय ते? ह्याच्या आधीची आधीची स्क्रीन वाक्य बघायची होती फक्त मला. हा बघा. तर ह्याच्या पण आधीची स्क्रीनशॉट घेते. सर तू आणि तरीही जरी अर्थ एकच असला तरी वापरणं वेगळं आहे का? म्हणजे काही वेगळं आहे विशिष्ट. म्हणजे ते तरी म्हणजे हे बेसिकली पेअर आहे. त्यामुळे जेव्हा ती आपण जर तर असं जेव्हा आपण वापरतो, जर असं असेल तर असं होईल, तेव्हा आपण ते तरी वगैरे वापरतो. नुसतं एकच तर असेल तर आपण तू वापरतो. तू वापरतो. अच्छा, ओके. तरीही म्हटलं म्हणून पण वापरतो का तरी? सिंगलवर असं सिंगल कधी वापरत नाहीत नॉर्मली, ती पेअर्स म्हणून वापरतो. अच्छा, ठीक आहे. पण तर किंवा म्हणून असं आहे म्हणजे का त्याचा अर्थ? जर तर असं असेल त्याचं, जर तर. पण मग जरला कसं म्हणतात सर? जरही. नाही, जरी नाही, ते यदी. यदी आहे ना तिथे, यदी आणि तरी ती अच्छा, पेअर आहे यदी ना. आणि तरी पेअर हा, आहे म्हणून ते हा. तसंच वापरायचं. अच्छा. हो हो. घेतला स्क्रीनशॉट?
हो हो हो. ओके, जाऊया पुढे. बरं, आता आपल्याला रंग जे आहेत बेसिकली आपण बघतो त्याचे सगळे आपण ह्याच्यात काय म्हणतो आणि काही विशेषण आहेत, तर त्याचा दिलेला आहे. तर कोण वाचेल? वृंदाताई वाचा बघू, पहिले 5 रंग वाचा. काय ते भाषांतर ते राहिले ना? भाषांतर कुठचं झालं? संस्कृत भाषांतर ते झालं, झालंय केलं का? आम्ही. हो, ते मराठी भाषांतर आम्ही झालं आपलं, आणि मग संस्कृत घेतलं. अच्छा मराठी अच्छा. भाषांतर झालं ऑलरेडी. हा, म्हणजे मराठीचं संस्कृत मध्ये. मराठी संस्कृतमध्ये हे चालू होतं ना, ते 20 पर्यंत आपण घेतलं, मराठी ते संस्कृत, आणि संस्कृत ते मराठी आधीच्या क्लासमध्ये घेतलं होतं आम्ही, त्यामुळे ते पण अच्छा. झालेलं. हो. आम्ही संस्कृत टू मराठी आधी केलं आणि मग हा मराठी ते संस्कृत केलं. हा हा हा. चालेल. ठीक आहे. त्यामुळे हे विशेषण आहेत. आता कोण हा, वाचेल? म्हणून वाचते हा, मी वाचते मी. कोण? वृंदाताई वाचा. अं, हा, वाचा. पाच पाच वाचा. कृष्ण, हॅलो, हा, कृष्ण काळा, श्वेत पांढरा, पीत वाचायचं कसं? पिवळा, विथ विसर्ग वाचा. रक्त हा, लाल, वाचा मग नीट वाचा. लाल. विसर्गासह कृष्ण वाचा. ह्याचा उद्देश एवढाच आहे की ते सगळे शब्द पुल्लिंगी आहेत, हे तुमच्या लक्षात कळावं. यायला पाहिजे, हा. म्हणून ते तसे हो. लिहिलेले आहेत. आणि कृष्ण पुस्तकाला विसर्ग दिलाच नाहीये. नाहीये का पुस्तकात? आहे. नाही, विसर्ग दिलाच नाहीये. ते पुस्तकात विसर्ग नाहीच आहेत. अच्छा अच्छा, नाही पण ठीक आहे, थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. कृष्ण हा काळा, श्वेत पांढरा, पीत पिवळा, रक्त लाल, हरित हिरवा. ओके, पाच उषाताई वाचायचे ना? हे सगळे पुल्लिंगीच आहेत ना, म्हणून ते विसर्ग, कारण पुस्तकामध्ये दिलेला नाहीये. पुल्लिंगीच आहेत ना? हा हा, नाही, तर पण विशेषणांना विशेषण विशेषण नॉर्मली विशेषाप्रमाणे असतं ना? नामाप्रमाणे चालतात, हा. म्हणून म्हटलं, हा, म्हणून मी बरोबर विचारलं. इथे बरोबर. पुल्लिंगी म्हणून दिलेले आहेत ते. विशेषणाला नॉर्मली त्याचं जे हे आहे, ते लागतं ते त्याच्या ह्याच्याप्रमाणे, ज्याचं हा विशेषण आहे हा त्याच्या लिंगानुसार हा. ते बदलतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे कृष्ण आहे, तर हे इथे पुल्लिंगी आहे. जर ते कोणा स्त्रीलिंगी असेल तर कृष्णा झालं असतं ते, जसं आपण द्रौपदीला कृष्णा म्हणतो तसं. ते श्वेतला श्वेतम म्हणतो ना, श्वेतम जर म्हणजे नपुसलिंगी काय विशेषण असं असेल तर वापरले तर श्वेतम. हा हा, नाही तर ते नपुसलिंगी असेल तर श्वेतम होईल, आणि स्त्रीलिंगी असेल तर श्वेता श्वेता. होईल, आणि पुल्लिंगी असेल तर श्वेतः होईल. म्हणजे ते ज्याचं विशेषण आहे त्याचं लिंग, त्याच्या लिंगाप्रमाणे ते चालेल. ठीक आहे. बाकी कृष्ण म्हणजे काळा, श्वेत म्हणजे आपण हे सगळे वापरतोच. तर रक्त म्हणजे लाल, हरित म्हणजे आपण हे नॉर्मल वापरातले शब्द आहेत. त्यामुळे बहुतेक हा, पुढचे 5 कोण वाचेल? मी वाचू? मी वाचू अपर्णा सर? म्हणते. हा, अपर्णा ते वाचा. नीलः निळा, कोमलः कोवळा, कठिनः कठीण, नवीनः नवीन, पुराणः जुना. सर मी वाचू भाग्यश्री? तर मी हा, वाचू? भागश्य ते वाचा. कोण येतं? हा. दीर्घः लांब, ऱ्हस्वः छोटा किंवा लहान, विशालः मोठा, उदारः उदार, कृपणः कंजूस. कंजूस, बरोबर. हा, 5 सर मी वाचले. वाचू? हा, नाही, जयश्री ते वाचा. नाही येत का? वृंदाताई तुमचं झालं का व्हायचंय ना? वृंदाताई वाचा. झालं माझं, पहिलं झालं? मी वाचले ओके, ना मग 5. विनयाताई वाचा. हा, हा. वाचालहा बडबड्या किंवा बातुनी, विज्ञ हा ज्ञानी, नंतर वदान्य हा दाता उदार, अंध हा आंधळा, बहिर हा बहिरा, बधीर, बधीर आहे, ध येतो. बधीर हा, बधीर, बधीर हा बहेरा, बहिरा. हा, बहिरा, आणि खंज, खंज हा लंगडा. लंगडा. कुठचा शब्द नवीन सर वाटला तुम्हाला ह्याच्यामध्ये? हा सर एक ह्रस्व शब्द खंज आहे. वाटला. हा, खंज हा सर वाटला मला. ऱ्हस्व. ह्रस्व हा शब्द आहे, हा, हा असाच लिहिला पाहिजे. हो, ह ला रू आहे तो, बरोबर, तसाच लिहिला पाहिजे. हला रू लिहायचं का? हा हा, अच्छा. म्हणजे आपण मराठीत र लिहितो, र.
र लिहितो. हं. खरं तरा तो वगैरे. शब्द ऱ्हस्वच आहे. आपण त्याचं ते काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, आपण शब्दाचं म्हणजे सोपं करतो त्याला. आपल्याला तिथे नवीन शब्द आलाय खज्जह, वदान्यः. खज्ज नाही येते आणि तिथे बघा, तो ज आहे, तो ज दिसतच नाहीये सर, तो खं- थोडस वरती घ्याल. हा. खंज दिसत आहे तो. नाहीये. खंज आहे तो, खंज. खंज आहे. आहे का तो आहे. हा आहे तो. हा ज वदान्य ज पण नवीन. जच्या मधला तो शेवटचा जो आहे अनुनासिक, तो आहे तो. हा. मला त्याचा उच्चार नीट करता येत नाही, पण खंज. वदान्य पण नवीन आहे ना सर. वदान्य पण नवीन आहे, बरोबर. दाता, उदार. बाकी सगळे आपले नेहमीचे शब्द आहेत, त्याच्यामुळे. बाकीचे सगळे माहिती. हो. तर आता आपण पुढे सरकू. ओके, एक थोडा एक्सरसाइज छोटासा, जास्ती इन्फॉर्मेशन. जसं मी आधी सांगितलं, कृष्ण बालक. कृष्ण का आलं, कारण बालक जे आहे पुल्लिंगी आहे आणि त्याचं एक वचनी आहे, म्हणून कृष्ण बालक झालं. तसंच बालिका जे आहे ते स्त्रीलिंगी आहे, म्हणून त्याचं विशेषण जे आहे ते कृष्णा झालं. आणि वस्त्र जे आहे ते नपुंसकलिंगी असल्यामुळे कृष्णम वस्त्र झालं. पुढचं हे जे सांगितलं ते पुढचं कोणी घेईल का? मी वाचू का? वैशाली ताई घ्या. कोमल. वैशाली ताई घ्या. दोन सांगा, म्हणजे लॉजिक सांगा, नुसतं वाचून नको, लॉजिक पण सांगा. कोमलः हस्त, कोमला अंजली, कोमलम. अंगुली आहे ते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, अंगुली हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ठीक आहे. आणि कोमल हा ओरिजिनल शब्द आहे, तो अकारांत आहे. ठीक आहे. त्यामुळे जरी तो इकारांत असला तरी कोमल हा स्त्रीलिंग आहे, अंगुली. आकारांत असल्यामुळे तो आकाराप्रमाणेच चालणार, म्हणून ते कोमला अंगुली आलं. ते कोमली नाही झालं, एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे जो मूळ शब्द आहे, तर आकारांतच जे येईल त्याच फक्त ते त्याप्रमाणे ते विशेषण बदलेल. म्हणजे वर्ड टू वर्ड कॉपी. अंगुली आहे म्हणून हे कोमली नाही होणार, एवढंच मला सांगायचं होतं. तेवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. ते विशेषण मालाप्रमाणे चालेल आणि विशेष अंगुली म्हणजे ते बरोबर स्त्रीलिंग म्हणून तर कोमला होणार ना. बरोबर. कारण अंगुली स्त्रीलिंगी असल्यामुळे विशेषण जे आहे ते इकारांत नाही, ते आकारांत आहे. आकारांत स्त्रीलिंगी आहे. आणि माला, माले, माला हा तसंच माला जे आहे एकवचनी, म्हणून त्याचं मालासारखं कोमला झालं. कोमला अंगुली. सर जरा आता आठवलं म्हणून सांगते, उद्या सुट्टी डिक्लेअर सरांनी दत्त गुरुवारी. जयंतीची. हो गुरुवारी उद्या. कोमलम पुष्पम. ते फुल नपुंसकलिंगी. पुष्पम नपुंसकलिंगी असल्यामुळे कोमलम. प्रथमा एकवचन, तसंच विशेषणाचं पण प्रथमा एकवचन कोमलम झालं. कारण नपुंसकलिंगी मध्ये ते फलप्रमाणे चालणार, म्हणून त्याचं कोमलम झालं. ठीक आहे. तिसरं कोण घेईल? मी घेऊ. माधुरी. थांबा आपण सिक्वेन्स मध्ये जातोय, सिक्वेन्स मध्ये जाऊया. श्वेता ताई आहात का? हो सर आहे. हा घ्या. दीर्घः वृक्षः. पुढचं पण वाचायचं? हो वाचा ते वाक्य पूर्ण. ओके. दीर्घा नगरी, दीर्घम द्वारम. वृक्ष पुल्लिंगी असल्यामुळे ते दीर्घ वृक्ष झालं. नगरी स्त्रीलिंगी असल्यामुळे दीर्घा झालं. आणि द्वारम नपुंसकलिंगी असल्यामुळे दीर्घम झालं. दीर्घम झालं ते बरोबर. इथे नगरी आहे म्हणून ते इकारांत नाही गेलं, ते त्याच्या दीर्घ शब्द असल्यामुळे ते दीर्घा झालं इथे. ठीक आहे. शोभदा ताई आहात का? आहे. कृपणः मनुष्यः, कृपणा नारी, कृपणम कुलम. बरोबर. परत लॉजिक सेम. नारी स्त्रीलिंगी असल्यामुळे कृपण, त्याचं कृपणा झालं. ओके. कृपणम झालं. कुलम नपुंसकलिंगी, ते कुल. कृपणम त्याचं नपुंसकलिंगी
असल्यामुळे प्रथमा एकवचन झालं तिकडे. ठीक आहे. कुल शब्द कशासाठी वापरला? ते कुल, फॅमिलीसाठी आपण का? कुळ शब्द वापरतो ना, त्याचे कुल कुलम. काय, तसंच ते कुल, ते नपुंसकलिंगी असल्यामुळे ते कृपणम झालं तिकडे. अच्छा. ओके, शुभाताई आहात का? हे सर. अंधः बलिवर्दः, अंधा बाला, अंधम श्वापदम. ठीक, आता कळलं असेल ना सगळ्यांना? हा, बलिवर्दः म्हणजे बैल ना? बैल, हो. हा, म्हणून अंधः बैल, बलिवर्दः, अंधा बाला म्हणजे हे स्त्रीलिंगी, बाला श्रीलिंगी आहे म्हणून मालासारखं गेलं अंध, म्हणून अंधच झालं. अंधा झालं. आणि अंधम श्वापदम. श्वापदम म्हणजे ते श्वापद म्हणतो ना आपण. प्राणी. प्राणी, ते श्वापद. नपुंसकलिंगी प्राण्याला. अच्छा, ओके. ते श्वापदम माहिती नाही मला, म्हणजे काय त्याचा अर्थ? श्वापद म्हणतो ना आपण. श्वापद म्हणजे नॉर्मली मांसाहारी याला आपण श्वापद म्हणतो ना. मांसाहारी प्राण्याला श्वापद म्हणतो. प्राण्यांना. ओके. नपुंसकलिंगी म्हणून ते अंधम झालं. पण श्वापद हे सिंग्युलर म्हणजे वाघ वगैरे म्हणतो ना आपण, मग त्याच्यासाठी तो येणार म्हणजे पुल्लिंग असणार ते. हा, नाही, पण वाघ पुल्लिंगी आहे, श्वापद हे नपुंसकलिंगी असल्यामुळे. नाही, माझी एक हे म्हणजे श्वापद आहे ते, पण ते तिथे वाघ असता तर त्याचे पुल्लिंगीमध्ये आलं असतं जे काय आहे ते. वाघाला व्याघ्र म्हणतात ऍक्च्युली संस्कृत मध्ये, वाघ नाही. तो वाघ, मग तो पुल्लिंगी प्रमाणे, मग ते अंध आलं असतं तिकडे. नाही, ते वाघ अधिक वचनी जनावर अशा अर्थाने घेतलंय बघ. ते जनावर, ते जनावर. फक्त आता आपण जे आता म्हटलं त्याचं जरा वाक्यात दिलेलं आहे, या वाक्यात विशेषणांचा उपयोग केला आहे आणि ती विशेषासारखीच चालतात. नंतर विशेषण नावाचा जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. हस्तः, कोमलः. नंतर वरील वाक्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी विशेषणांची उदाहरणे दिली आहेत. कोणाला काही कन्फ्युजन आहे का ह्याच्या बाबतीत? विशेषण कसं वापरायचं काय आहे का कन्फ्युजन? पुढे जाऊया. पहिलं वाक्य, कृष्णः अश्वः द्रुतं धावति. कोणाची टर्न होती? सीमाताई वाचा. कृष्णः अश्वः द्रुतं धावति. काळा घोडा वेगात धावतो. वर्गात धावतो. कृष्ण हा का झालाय? कृष्ण हे विशेषण आहे. अश्वः पुल्लिंगी असल्यामुळे त्याचं विशेषण पुल्लिंगमध्येच आहे. पुल्लिंगमध्ये झालंय. काळा घोडा. बरोबर. आणि अश्वः एकवचनी असल्यामुळे कृष्णचं पण एकवचनी झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे वचन आणि लिंग ह्याच्याप्रमाणे ते विशेषण चालतं. ठीक. काळा घोडा जोरात धावतो. सायलीताई आहात का? मयूरम पश्यामी. निळा मोर मी पाहिला. नाही, पश्यामी काय आहे? पश्यामी उत्तम पुरुष. उत्तम पुरुष एक वचन आहे. काळ काय आहे? वर्तमान काळ. मग काय वाक्य होईल? निळा मोर मी बघतो. बघतो किंवा पाहतो. बरोबर. इथे अहम नसल्यामुळे मी ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. अध्यारोत आहे. कारण पश्यामी उत्तम पुरुष आहे म्हणून मी तिथे आपण अध्यारोत घेतलेला आहे. लिहिला जरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. हो, मयूर पुल्लिंगी आहे त्यामुळे नील मयूर इथे नपुंसकलिंग हे केले. वाक्य काय? वराला पाहतोय ना ते. कर्ता मी आहे त्याचा, राईट? कर्ता मी आहे आणि मी निळा मोर पाहतो. काय पाहतो? मयूर पाहतो. त्यामुळे तिथे ते कर्म आहे. ते कर्म असल्यामुळे त्याची द्वितीय आलेली आहे. त्यामुळे विशेषणाची पण द्वितीय येणार तिकडे, म्हणून ते नीलम झालेलं आहे. नीलम. द्वितीय आली. बरोबर. पुल्लिंगचं हे रामम. बरोबर.
बरोबर, पहिलं ठीक आहे. रामः नंतर रामम तसं बरोबर बरोबर. बरोबर. इथे कृष्ण प्रथम एकवचन होतं, इथे मयूर सर जो हो, आहे तिथे म्हणजे अश्वह हो, सर हो. तिथे भूतकाळात कसं होईल? निळा मोर पाहिला म्हणून कसं होईल? पाहिला कुठे सांगितलं कोणी? नाही त्यांचा पाहतो. क्वेरी सांगितलंच ना, असं आउट ऑफ दोन्ही पण करू शकतो ना आपण. हा पाबस्यती पाबस्य ठीक आहे. नाही, तुम्हाला भूतकाळ झाला नाही पाबस्यामी. अजून. भूतकाळ झाला नाही तुमचा अजून. हा. ठीक आहे ना. आपण जे हे ठेवलं धातू साधित शिकलो त्याचं लालिले त्याच्यावरती तेव्हा ते वापरलं जातं. एकाच वेळेस दोन्ही पण केलं तर बरं होईल ना असं. तेच. अच्छा. ठीक आहे. तर त्याचे ते दृष्टः येईल ना, समजा भूतकाळ असला तर तेवढंच आपण शिकलोय. हो धातू म्हणजे साधित मग नाही. इथे ते अध्यावृत नाहीये ना, आपण त्या दृष्टीने ते हा. धातू साधित नाहीये हे वाक्य. ठीक आहे ना. हो. आता जर भूतकाळ वापरायचं त्यासाठी वेगळं ते आपल्याला येईल पुढे ते या मला माहित नाही की ह्या ह्याच्यामध्ये का पुढच्या भागात आहे ते. जसे आपण वर्तमान काळाचे भविष्य काळाची रूप शिकलो तशीच भूतकाळाची पण रूप आहेत. ठीक आहे ना, ते आपण नंतर बघू. ठीक आहे ना. पुढचं वाक्य कोणाची टर्न होती? सायली ताई झाल्या. सविता आहात का? हो आहे. सविता ताई हा घ्या. दीर्घे तडागे. काय झालं? दिसत नाहीये. तलाव. हा तडाग म्हणजे तलाव किंवा तळ. पाणी संती. लांब लांब सडक. मोठे दीर्घ. काय झालं? वाचणाऱ्या कुठे गेल्या? असं सविता ताई कुठे गेल्या? सविता ताई आहात का ड्रॉप झाल्या? असतात ना. वाचा ना परत. काय ऐकू नाही आलं. तडाग पुष्पाणी संती. दीर्घे म्हणजे मोठ्या सविता ताई ड्रॉप तलावात झाल्या वाटतं. काय माहिती त्यांचा आवाजच येत नाहीये. संती म्हणजे असतात का? मोठ्या तलावात. दीर्घ म्हणजे मोठं. हा बरं सविता ताई मला वाटतं त्यांचा किती प्रॉब्लेम. सरोजिनी ताई आहात का? घ्या वाक्य हे. मी आहे. हा घ्या. दीर्घे तडागे पुष्पाणी संती. सर इथे पुष्पाणी संती म्हणजे पुष्पाणी करता येतं हे तडागेचं म्हणजे मला नीट समजलं नाही. तडागे ही द्वितीया झाली आहे का? तडागे म्हणजे तळ. तळ. हा तळ. तेच तडागे म्हणजे तळ. तर हे तडागे हे रूपचं नक्की मला समजलं नाही. तडाग तडाग हा शब्द आहे. तडागे असेल त्याची काय विभक्ती असेल? ते मला वाटतं ते मला विभक्ती समजली नाही. दीर्घ म्हणजे मोठ्या तळ्यात अर्थ समजतोय. मोठ्या तळ्यात फुले आहेत. बरोबर. तळ्यात तुम्ही बरोबर म्हटलं. त्याच्यासाठी तडागे म्हणजे ही सप्तमी आहे. सप्तमी एकवचन आहे. ही सप्तमी झाली. हा दीर्घे तडागे. तडागे ही सप्तमी. हा तळ्याची तडागची. ओके. त्यामुळे तडागे सप्तमी एकवचन असल्यामुळे दीर्घची सुद्धा सप्तमी एकवचन झालं. कारण ते तडागेचं विशेषण आहे. आणि पुष्पाणी म्हणजे अनेक वचन. फुले संती म्हणजे वर्तमान काळ आहे. तर आहेत अनेक वचन असल्यामुळे. मोठ्या तळ्यात फुले आहेत. दीर्घे म्हणजे लांब असं नाही का मोठंच म्हणायचं? दीर्घे म्हणजे आपल्याला तिथे काय अर्थ दिला होता? लांब असा दिला होता. पण आपण लांब टळ असं म्हणत नाही. कुठलंही चालतं. कुठलंही चालेल तिकडे. तुम्ही विशाल म्हटलं तरी सुद्धा चाललं असतं तिकडे. अच्छा. ते तळ्यात का तलावात असं म्हणून? तडागेचा अर्थ तळ पण आहे तलाव पण आहे. तर तुम्ही तुम्हाला सुचतं फक्त होऊ दे की ते छोटं काहीतरी आहे पाण्याचा साठा. तेवढं फक्त प्रतीत होऊ दे. तळ्यात म्हटलं तर जास्त बरोबर आहे ते. एनिवे चला पुढचं वाक्य घेऊया. कोणाचं झालं? संजीवनी ताई तुमचं झालं ना आता का व्हायचंय? नाही सरोजिनीचं झालं. ओके. संजीवनी ताई घ्या. पुराणं धृतं न भक्षयती म्हणजे जुने उच्चार जरा नीट करा. उच्चार जरा नीट करा.
पुराणं पुराण धृतं न भक्षयति. अच्छा तुम्ही ते न उच्चार केला का? अच्छा तुम्ही ते तुमची दुसरी नाही सिस्टम न वापरत. हा, हा. ध ठीक ध आहे. आहे का घृतम आहे का? घृतम येते घृतम. घृतम हा पुराणं घृतं न भक्षयति. हं. म्हणजे जुने तूप खात नाहीत. बरोबर. ओके. खाऊ नये. भक्षयती असल्यामुळे इथे कर्ता कोण आहे? अच्छा सह तो जुने तूप नाही सह खात. हा, हा. बरोबर. बरोबर. म्हणजे सहा पुराणम घृतम न भक्षयती असं जर वाक्य असेल तर पुस्तकात काय आहे सह. हा पुस्तकात सह लिहिलंय. लिहिलंय अच्छा. का? अच्छा वाचा अर्थ वाचा मग काय होईल त्याचा अर्थ? तो जुने तूप खात नाही. बरोबर. बरोबर. बाकी तुम्हाला पुराणम हे का आलं ते कळलं. काय खात नाही? तूप खाते. त्यामुळे ते कर्म आहे. म्हणून घृतम द्वितीय एकवचन असल्यामुळे पुराणमचे पण द्वितीय एकवचन झाली. न भक्ष्यती कारण ते मध्यम पुरुष आहे एकवचन. ठीक आहे. राधिकाताई घ्या पुढचं वाक्य. कः नृपं पत्रं लिखति. नृपाय कः कोण राजास पत्र लिहितो. बरोबर. कोण राजाला पत्र लिहितो. आपण मराठीत ती लक्झरी घेऊ शकतो राजास किंवा राजाला. ठीक आहे. पण जेव्हा जर तुम्हाला उलट जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा लक्षात ठेवा की तिथे द्वितीय आली पाहिजे. ठीक आहे ना. पुढचं वाक्य घेऊया. प्रीतीताई आहात का? हो सर आहे. घ्या. वाचालः मनुष्यः न सत्यम वदति. बडबड्या माणूस खरं बोलत नाही. परफेक्ट. लॉजिक सांगा. वाचालः मनुष्यः. वाचालः मनुष्य हे पुल्लिंगी आहे त्याच्यामुळे वाचालः विशेषणाचं पण हे झालं. आणखीन दुसरं कॅरेक्टरिस्टिक पुल्लिंगी आहे. बरोबर. हा वदती म्हणजे ते लिखती वदती म्हणजे हा प्रथम पुरुष वर्तमान काळ. बरोबर. वर्तमान काळ असल्यामुळे वदती आलं कारण ते प्रथम पुरुष आहे. वाचालः मनुष्य का आलं तर मनुष्य प्रथमा एकवचन असल्यामुळे वाचालः सुद्धा प्रथमा एकवचन झालं. प्रांजलताई प्रांजलताई आहात का? प्रणालीताई प्रणालीताई आहेत का? नाही. हो आहे. हा घ्या. कृपणः पुरुषः दुग्धं न पिबती. कंजूष माणूस दूध नाही पीत. बरोबर. कंजूस माणूस दूध पीत नाही. बरोबर. पुढचं वाक्य. सर पुरुषला माणूस लिहायचं का नुसतं पुरुष लिहिलं तर? कंजूस पुरुष दूध पीत नाही. चालेल. माझं स्वतःच लॉजिक असं होतं. तुम्ही ते फॉलो करा असं मी म्हणत नाही. जर एखाद्या शब्दाचा कॉरेस्पॉन्डिंग सिनोनिम जर मराठीत असेल तर तो तसा वापरावा म्हणजे जास्ती कन्फ्युजन राहत नाही. ऍक्च्युली म्हणून तर म्हटलं. सर मी बोलते. हा बोला प्रांजलीताई मी बोला. अनम्यूट करायचीच विसरलेली आणि बोलत राहिली. ओके बोला. सह एकम नवीनम पुस्तकम लेखिष्यति. तो एक नवीन पुस्तक लिहील. का केलं लिहील? भविष्यकाळ आहे म्हणून. भविष्यकाळ आहे म्हणून लिहील. बरोबर. बाकी विशेषण तुम्हाला कळीच असेल तुम्ही का वापरलं ते. पुस्तकम काय लिहितो? पुस्तक लिहितो. त्याचं पुस्तक लिहितो.
पण त्याचं म्हणून विशेषण ते नवीन पण आहे, पुस्तक एक पण आहे, दोन दोन एक पण विशेषण आहेत तिथे. पण दोन्ही ते पुस्तकांप्रमाणे चालली आहेत. बरोबर ठीक आहे ना. हो तो एक नवीन पुस्तक लिहील. पुस्तक लिहील. बरोबर. प्रज्ञाताई आहात का? हो हो. घ्या. कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. म्हणजे काळ्या चेंडूने मुले खेळतात. बरोबर. हे कंदुके खेळतात. क्रीडन्ति. हो. उच्चार. क्रीडन्ति. क्रीडन्ति. हा. आता सांगा विशेषण काय आहेत ते. ह्याच कृष्णेनं आहे तृतीया म्हणून कंदुकेनं पण तृतीया. नाही, कोण कोणाचं विशेषण आहे? हा ते कंदुकेचं कृष्णेनं ना. हा, कंदुकेन विशेष आहे, त्याचं विशेषण कृष्ण आहे, काळा चेंडू. राईट. ते कंदुकेन असल्यामुळे ते कृष्णेन झालं, उलट नाही झालं. ठीक आहे ना. विशेषणावरनं विशेषाचं लिंग हे वचन ठरत नाही, विशेषावरनं विशेषण ठरतं. ठीक आहे ना. म्हणजे काळा चेंडू. हा, बालाः म्हणून आहे तर हे स्त्रीलिंगी आहे ना. बाल आणि बाला म्हणतो नाही, ना. मला सांगा ते विशेषण आहे ते कोणाचं आहे? बालाचं आहे का कंदुकेचं आहे? कंदुकेंचं आहे ना ते. कंदुकेंचं आहे ते, त्यामुळे ते कंदुकेंप्रमाणे चालणार. राईट. हा, तृतीया चालणार. आणि तृतीया आणि कंदुकेंच्या लिंगाप्रमाणे कृष्णाचं पण लिंग ठरेल. ठीक आहे. कशी नपुंसकलिंग आणि पुल्लिंग जर असेल आणि अकारांत असेल तर ते दोन्ही सेमच असतात. ठीक आहे ना. जसं फलेनं पाहिलं आपण. ठीक आहे ना. बालाः म्हणजे मुले खेळतात ना. हा, मुले खेळतात. अनेक वचनी आहे. बालाः अनेक वचनी असल्यामुळे क्रीडन्ति सुद्धा अनेक वचनी झालं. ठीक आहे ना. म्हणून आपण मुली खेळतात असं म्हटलं, अनेक वचनी केलं त्याचं. ठीक आहे ना. एक मुलगी असेल तर मुलगी खेळते केलं असतं आपण, पण इथे अनेक मुले खेळतात. नाही, बालाः जे आहे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे की बाला बाले बालाः आणि बाला दोघांचं अनेक वचन सेमच येतं. त्यामुळे तुमच्यावर ठरतं की तुम्ही काय कराल ते. हा, कोण घेईल आता? प्रभाताई घ्या. ह्रस्वे तडागे अधिकं जलं न भवति. पाणी दिसत. ह्रस्वे म्हणजे जास्त पाणी नाही. तलावात जास्त पाणी नाही. म्हणजे आणि ह्रस्वे म्हणजे काय? ह्रस्व म्हणजे छोटा, लहान. छोट्या तलावात जास्त पाणी नाही. जास्त पाणी नसते. हा, नसते. किंवा असत नाही सुद्धा चालेल ना. असत नाही पण सुद्धा चालेल. असत नाही म्हणजे तसंही चालेल. ठीक आहे ना. पुढचं वाक्य घ्या. कोण घेईल? नंदाताई आहात का? उत्तर पण दिली ती. उत्तर पण आली का? इथे माझं ते गेलं वाटतं. असं कसं झालं? अच्छा, उत्तर तिथेच आली आहेत का? नाही, माझं तिकडचं हे गेलं वाटतं. ते मी केलं होतं. एनिवे दिसतातच येतं उत्तर. तर आपण जरा फास्ट करू हे. हा, ते माझं राहिलं वाटतं त्याला अॅनिमेशन करायचं. एनिवे, वदान्य नारी धनदानम करोती म्हणजे उदार स्त्री धनदान. कोणी वाचेल का ऍटलिस्ट? ओपन बुक एक्झाम झाली आता. वाचा. धनदानं करोति. वदान्या नारी धनदानं करोति. उदार स्त्री धनदान करते. कृपणां
कुलम नाशम गच्छति. कृषण कंजूषपणाने कुळ नाशाला जाते. नाही तुम्ही वाचताय अधीर ठीक आहे, पण अधीर ते तसं भाषांतर काय आहे हे पण सांगा ना. हा ओके